नमस्कार. आजच्या काळात जिथे नोकरीची काही शाश्वती नाही, तिथे खरी आर्थिक सुरक्षा कशी मिळवायची, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला तर एका अगदी सामान्य माणसाच्या गोष्टीतून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित थोडा विचित्र वाटेल. आपण ज्या बँक बॅलन्सला आपली सगळ्यात मोठी ताकद समजतो, तोच आपल्याला नकळतपणे गरीब तर बनवत नाहीये ना? हाच विचार आपल्या कथेचा नायक अहमद यालाही सतावत होता. हा आहे 25 वर्षांचा अहमद. चांगल्या कंपनीत चांगला पगार आहे, पण त्याच्या मनात एकच भीती घर करून बसलीये. जर ही नोकरी गेली तर माझं काय होईल? कारण त्याच्याकडे उत्पन्नाचा तो एकच मार्ग आहे. ही भीती आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखीची वाटेल, नाही का? अहमदला वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे बँकेतली बचत. वरवर पाहिलं तर सगळं ठीकच वाटतं, कारण त्याचे पैसे दरवर्षी 4% दराने वाढतायत. त्याला वाटतं की हीच त्याची खरी संपत्ती म्हणजे ॲसेट आहे. पण खरंच तसं आहे का? आणि इथेच कथेत एंट्री होते सुमितची, जो अहमदचाच एक आत्मविश्वासू सहकारी आहे. सुमित त्याला एक साधं पण डोळे उघडणारं गणित सांगतो. तो म्हणतो, अरे बँक तुला 4% व्याज देतीये, मान्य, पण महागाई बघितलीस का? ती तर 8%नी वाढते. याचा सरळ अर्थ आहे की तुझे पैसे वाढत नाहीयेत, उलट त्यांची खरेदी करण्याची ताकद दरवर्षी कमी होतीये. म्हणजे त्याचा बँक बॅलन्स हा ॲसेट नाही तर एक प्रकारची लायबिलिटी बनला आहे. तर मग सुमित एवढा बिनधास्त कसा? त्याच्या आत्मविश्वासाचं रहस्य काय आहे? ते रहस्य दडलंय एका सोप्या शब्दाच्या अर्थात. चला तर मग ॲसेट म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया, कारण ही एक गोष्ट समजल्यामुळे सुमितचं आयुष्यच बदलून गेलं. असेटची व्याख्या एकदम सोपी आहे. असेट म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणून टाकते, बस. अहमदच्या बाबतीत विचार केला तर त्याची नोकरी हा त्याचा एकमेव असेट आहे, कारण ती त्याला दर महिन्याला पगार देते. आणि असेटच्या अगदी उलट आहे लायबिलिटी, म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते. महागाईमुळे बँकेतल्या बचतीची किंमत कमी होत आहे, त्यामुळे ती नकळतपणे एक लायबिलिटीच ठरतेय. मग सुमितने असं काय केलं की त्याला नोकरी जाण्याची भीतीच वाटत नाही? याचं उत्तर आहे, त्याने पगारावर अवलंबून न राहता स्वतःसाठी पैसे कमवणारे 4 वेगवेगळे ॲसेट्स तयार केले. चला त्याची ही संपत्तीची चौकट एक एक करून समजून घेऊया. सुमितचा पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली ॲसेट म्हणजे तो स्वतः. हो, त्याने स्वतःच्या शिक्षणावर आणि कौशल्यांवर गुंतवणूक केली. त्याचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, खरी सुरक्षा पदवीत नसते, तर तुमच्या कौशल्यांमध्ये असते, कारण कौशल्य तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. बघा, गंमत काय झाली, जेव्हा सुमितला सेल्सची नोकरी मिळाली, तेव्हा बाकीचे लोक जसं काम करत होते तसंच करत राहिले. पण सुमितने वेगळा विचार केला. त्याने सेल्स सायकॉलॉजी आणि निगोशिएशन शिकण्यासाठी चांगली पुस्तकं आणि कोर्सेसवर पैसे गुंतवले. आणि याचा परिणाम? तो कंपनीचा टॉप परफॉर्मर बनला आणि त्याला एका वर्षात तब्बल 3 प्रमोशन्स मिळाली. हे आहे कौशल्याचं खरं सामर्थ्य. सुमितचा दुसरा असेट आहे रिअल एस्टेट. आता मनात विचार येईल की त्यासाठी तर खूप पैसे लागतात. पण गंमत म्हणजे सुमितने पूर्ण घर न विकत घेता भाड्यातून नियमित उत्पन्न मिळवण्याचा एक हुशार मार्ग शोधला. एकट्याने गुंतवणूक करणं शक्य नव्हतं, म्हणून सुमित आणि त्याच्या 4 मित्रांनी मिळून एक टीम बनवली. प्रत्येकाने 10-10 लाख रुपये जमा करून त्यांनी 50 लाखांत एक जागा घेतली आणि त्यावर 5 मजली इमारत बांधली. आता त्यातून जे भाडं मिळतं त्यातला सुमितचा वाटा आहे महिन्याला 36,000 रुपये, आणि हे उत्पन्न त्याच्या पगाराच्या वर आहे. आता हा फरक बघा. जर तेच 10 लाख रुपये त्याने बँकेत ठेवले असते तर 6 वर्षांत त्याला फक्त 3-3.5 लाखांचा नफा झाला असता. पण रिअल एस्टेटमध्ये गुंतवल्यामुळे त्याला तब्बल 9.5 लाखांचा नफा मिळाला. फरक अगदी स्पष्ट आहे. तिसरा ॲसेट जरा हटके आहे, एक लिमिटेड एडिशन सोन्याचं घड्याळ. थांबा, हे काही फक्त दिखाव्यासाठी नाही, तर एक विचारपूर्वक केलेली गुंतवणूक आहे. ह्या घड्याळाची किंमत आहे 5 लाख रुपये. पण ही केवळ एक वस्तू नाही, तर एक कलेक्टेबल असेट आहे. याची किंमत 2 कारणांमुळे वाढत आहे. एक, सोन्याचे भाव, जे साधारणपणे वर्षाला 10-11% वाढतात. आणि दुसरं, हे एक लिमिटेड एडिशन मॉडेल आहे, ज्यामुळे त्याची दुर्मिळता वाढते. एका अंदाजानुसार 5 वर्षांनंतर याची किंमत 8 लाखांपेक्षा जास्त असू शकते. आणि हा आहे सुमितचा चौथा
आणि म्हणायला गेलं तर एक गुप्त असेट. जेव्हा त्याचा पगार कमी होता तेव्हा बचत वाढवण्यासाठी त्याने हा मार्ग शोधून काढला होता. यातून सुमितची हुशारी दिसते. त्याने संधी ओळखली, एक सेकंड हँड ऑटो विकत घेतला आणि तो एका गरजू शेजाऱ्याला भाड्याने दिला. दिवसाला 700 रुपये भाडं, म्हणजे सर्व खर्च वजा करून महिन्याला जवळपास 18,000 रुपये निव्वळ नफा. याच पैशातून त्याने दुसरा ऑटो घेतला. आज त्याच्या 2 ऑटो त्याला पगाराशिवाय नियमित उत्पन्न मिळवून देतात. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की सुमितने स्वतःला एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून ठेवलं नाही. त्याने पगारासोबतच अनेक ॲसेट्स उभे केले आणि हेच त्याच्या आर्थिक स्वातंत्र्याचं आणि आत्मविश्वासाचं खरं रहस्य आहे. आता बघा सुमितची आर्थिक ताकद. त्याचा पगार आहे 90,000 रुपये. पण थांबा, त्याला रिअल एस्टेटमधून 36,000 आणि 2 ऑटोमधून 35,000 रुपये अतिरिक्त मिळतात. म्हणजेच त्याचं एकूण मासिक उत्पन्न आहे 1,61,000पेक्षा जास्त. हे त्याच्या पगाराच्या जवळजवळ दुप्पट आहे. आता सांगा, अशा माणसाला नोकरी जाण्याची भीती का वाटेल? या संपूर्ण विश्लेषणाचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे: खरी आर्थिक सुरक्षा एका नोकरीवर अवलंबून राहण्यात नाही, तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करण्यात आहे. तर मग आता वेळ आहे स्वतःला एक प्रश्न विचारण्याची. अहमदसारखं फक्त पगारावर अवलंबून राहायचं की सुमितसारखं आपल्या पैशाला कामाला लावायचं? विचार करा. तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतोय की तुमच्या विरोधात?